नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला मालिकेच्या आजच्या भागात प्रचंड ड्रामा, संशय आणि लव्ह अँगल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वैदेही सूर्याला वाचवण्यासाठी मोठी रिस्क घेते, तर दुसऱ्या बाजूला वरदचं तिच्यावरचं प्रेम आणि चिंगडीचा संशय यामुळे मालिकेत एक नवीनच वळण आलं आहे. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सविस्तर जाणून घेऊया आज नक्की काय घडणार आहे. वैदेहीच्या घरातली सूर्याची अवस्था आणि वैदेहीचं घालमेल भाग सुरू होतो तेव्हा आपण पाहतो की सूर्या पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद आहे आणि तो चक्क वैदेहीच्या घरी आलेला असतो. सूर्याची ही अवस्था पाहून वैदेही प्रचंड घाबरते. घरात किंवा शेजारी म्हणजे कोणालाच कळू नये, हा भलताच गोंधळ उडेल याची तिला भीती वाटत असते. त्यामुळे वैदेही खूप खटाटोप करते. सूर्याला सांभाळत सांभाळत तिची पार दमछाक होते. दिवसा त्याला बाहेर काढणं शक्य नसतं म्हणून ती खूप नर्वस होऊन रात्री होण्याची वाट पाहत असते. शेवटी कशीबशी रात्र होते. बाहेर पडल्यावर अंधार पडल्यावर सगळ्यांची नजरा चुकून वैदेही खूप धैर्याने सूर्याला हळूच बाहेर काढते आणि तिच्या स्कूटीवर घेऊन सोडून येते. पण मित्रांनो, इथे मोठा ट्विस्ट येतो. वैदेही सूर्याला सोडायला जात असताना अचानक चिंगळीची नजर तिच्यावर पडते. चिंगळी ही टेरेसवरून बघत असते सूर्यासोबत जाताना. वैदेहीला सूर्यासोबत जाताना ती बघत असते, पण तिला ती मुलगी कोण असते हे माहीत नसतं. चिंगळीच्या हातात जणू मोठा पुरावाच लागतो. सकाळ होताच चिंगळी अजिबात वेळ न घालवता सुधाकरकडे जाते आणि रात्री जे काही पाहिलं आहे ते सुधाकरला सांगत असते. एवढ्यात न थांबता चिंगळी हीच गोष्ट सुधाकर तिला बयोला सांगायला सांगतो. बयो हे ऐकताच प्रचंड चिडचिड करायला लागते. चिडचिड करायला लागते आणि ती विचारत असते की ती मुलगी कोण होती, पण त्यांनी ती मुलगी बघितलेली नसते म्हणून त्यांना ती मुलगी माहिती नसते. इकडे सूर्याला वैदेही सुरक्षित सोडून घरी परत येते. स्वतःच्या घरी येते आणि दारातच ती दुसरं संकट उभं असतं. वरद तिचीच येण्याची वाट बघत असतो आणि लगेच वैदेहीला बघून तो वैदेहीला प्रश्न करतो की एवढ्या रात्री रात्री बाहेरून येताना पाहून वरदच्या मनात शंका निर्माण होते. तो थेट तिच्यासमोर उभा राहतो आणि तिला संशयाने प्रश्न विचारतो. वैदेही, एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू? वरदचा हा प्रश्न ऐकून वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकते. पण ती अजिबात न घाबरता पेशंटचं कारण देते आणि रात्री इमर्जन्सी होतं, सिरियस पेशंट होतं असं प्रसंगावधान राखून वेळ मारून घेते. वरदही हसतो आणि बोलतो की अगं तसं नाही, मी पुन्हा चूक करणारच नाही आहे. एकदा जी चूक झाली आहे तुझ्यावर संशयाची ती मी पुन्हा करणार नाही आहे. फक्त काळजी वाटली ना एवढ्या रात्री कुठे गेली होती म्हणून. जा झोप तू. वैदेही पटकन त्याला गुड नाईट करून निघून जाते. इकडे सूर्याचा सकाळी पार हँगओव्हर झालेला असतो. तो बरमळत असतो की डॉक्टर मॅडम, डॉक्टर मॅडम. तेव्हा त्याचे मित्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो मित्रांना सांगत असतो की रात्री मला स्वप्न पडलं होतं, मी डॉक्टर मॅडमच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते मित्र बोलतात की येड्या, ते स्वप्न नव्हतं, तू खरंच त्यांच्या घरी गेला होतास म्हणून. तेव्हा तेव्हा इथे आता एक रोमॅन्टिक सीन बघायला मिळतो आपल्याला. वैदेही सकाळी झाडांची लावत असते तिच्या ओट्यावर बसून आणि वरद एक्सरसाइज करत असतो. वरदचं पूर्ण लक्ष वैदेहीकडे असतं. वरद तिच्या प्रेमात जणू बुडालेलाच असतो. वरदने फक्त तिला सांगितलेलं नसतं. तेवढ्यात इकडे सूर्या टेन्शनमध्ये असतो की काय करायचं आता, डॉक्टर मॅडम माझ्याबद्दल काय विचार करतील म्हणून सूर्या टेन्शनमध्ये असतो. सूर्या वैदेहीला फोन करतो आणि तेवढ्यात वैदेहीचा फोन वाजत असतो. वैदेही रोपांची काळजी घेत असते, त्याच्यामुळे तिचे हात चिखलाने माखलेले असतात. तेव्हा तिचा फोन वाजल्यावर ती घेण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्या तिथे वरद येतो. वरद फोन घेतो आणि वरद फोन बघताच बोलतो की मायासूर. तेव्हा वैदेहीला काही कळत नसतं. तेव्हा वैदेही पटकन बोलते, ते मुंबईच्या मित्राचा फोन आहे, जाऊ दे कट कर, मी बोलेल नंतर. तेव्हा वरद बोलतो की नाही मला असं मित्रांचे फोन कट केलेले नाही आवडत, बोल बोल. तेव्हा वरद फोन उचलून तिच्या कानाला लावतो. इकडे सूर्या डॉक्टर मॅडमबद्दल दिलगिरी व्यक्त करत असतो आणि माझं रात्री काही मी बोललो नाही ना, सॉरी बोलत असतो. वैदेहीला काही कळतच नसतं. वैदेही उलटे सुलटे उत्तरं द्यायला लागते की अरे आईला माझं विचारणं सांग, आई बाबांना कसं आहेस तू, ये कधी घरी. तेव्हा सूर्या बोलतो की ह्या अशा काय बोलतायत, काय झालं आहे डॉक्टर मॅडमला. तेव्हा वैदेही कसं बसं त्याला कटवून फोन ठेवते आणि इकडे सूर्या मित्रांना विचारत असतो की अरे यांना बयोची आठवण येते, या बयोला का विचारतायत. तेव्हा मंग्या बोलतो की सूर्या, तुझ्यामधली उरलेली पावशेर तू डॉक्टर मॅडमला पाजली नाही आहेस ना. तेव्हा सूर्या बोलतो की घाबरे. आणि तेव्हा इकडे सूर्याही विचारत असतो आणि वैदेही शांततेचा सुस्कारा सोडते, कारण की वरद समोर तिची पूर्ण जमलिंग झालेली असते. तर मित्रांनो, असा होता हा आजचा रंजक भाग. आता वैदेही सूर्याचा फोन उचलून काय बोलणार होती. चिंगळीने पेरलेला हा संशयाचा किडा बयो आणि सुधाकरच्या नात्यामध्ये सुधाकरने
कसा सूर्य आणि वैदेहीच्या नात्यामध्ये दुरावा आणतो हे पाहणं खूप उत्सुकतेचंच ठरणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये सरळ हेच बघायला भेटणार आहे की चिंगळी ही सरळ पेन ड्राईव्ह देते CCTV फुटेजच्या बाहेरच्या, आणि तो सरळच बयोला देते आणि बोलते की रात्री ती मुलगी कोण होती हे बघायचं असेल ना, तर या CCTV फुटेजमध्ये सगळं दिसेल म्हणून. इकडे सूर्या डोक्याला हातच लावतो. तो वैदेहीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो आणि तिला सांगतो की अहो, तुम्ही काल मला सोडवायला आल्या होत्यात ना, हे सगळं CCTV फुटेजमध्ये कैद झालं आहे आणि आता तिथे तुम्ही कोण आहात, देसाईंची मुलगी मला सोडवायला आली होती हे कळणार आहे. आणि आत्ता बघ खरी पुढचा एपिसोड बघायला मजा येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विसरू नको, तुम्हाला बघायला विसरू नका. धन्यवाद.